देशवासियों, भारत माँ की धरती वीरान ना हो जाए। चलो हम सभी मिलके वृक्षारोपण सफल बनाएं। वृक्षारोपण सफल बनाएं। चलो चले हम पेड़ लगाएं। धर्माबाद शिक्षण संस्था संचालित लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे आमचे विद्यमान प्राचार्यजी, उपप्राचार्यजी, प्राध्यापकगण, प्रशासकीय बांधव आणि बंधू भगिनी या सर्वजणे आम्ही दर शुक्रवारी नियमितपणे 4 ते 6 या वेळेत स्वच्छतेची मोहीम राबवतो। ही बाब आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी अभिमानाची आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे। म्हणून आमचं महाविद्यालय स्वच्छतेच्या अभियानामध्ये मागील 2 वर्षापासून या ठिकाणी स्वच्छतेची मोहीम चालू आहे। महाविद्यालयातील जवळपास 90% कर्मचारी स्वइच्छेने या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होतात आणि महाविद्यालयामध्ये परिसरामध्ये पडलेला जो प्लास्टिक आहे, प्लास्टिकची योग्य विल्हेवाट लावली जाते। त्यासोबत झाडापासून जो पडलेला पालापाचोळा आहे, त्या पालापाचोळ्याचं त्या ठिकाणी गांडूळखत निर्मिती करण्यासाठी महाविद्यालयामध्ये उपयोग केला जातो आणि गांडूळखत निर्मितीचा प्रकल्पसुद्धा मागील 2 वर्षापासून आपल्या धर्माबाद शिक्षण संस्थेचे माननीय सचिव डॉक्टर समदकिशोर काकानी साहेब, त्याचबरोबर सहसचिव तथा उपाध्यक्ष माननीय नागभूषण साहेब, त्याचबरोबर कोषाध्यक्ष महेंद्रसिंग पांडे साहेब, संचालक विश्वनाथ पाटील या स्वच्छता मोहिमेसाठी आम्हा सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून धर्माबाद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, सचिव त्या ठिकाणी कमल किशोर काकानी साहेब, उपाध्यक्ष तथा सहसचिव वर्णी नागभूषणजी साहेब व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दर शुक्रवारी या ठिकाणी स्वच्छतेची मोहीम राबवतो आणि ह्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी स्वच्छतेने या स्वच्छतामध्ये सहभागी होतात। त्यामुळेच आमचा महाविद्यालयाचा जो स्वच्छतेचा जो मोहीम आहे ती यापुढेही अशीच चालू राहील। त्याबद्दल सर्व संचालक मंडळ, अध्यक्ष व प्राचार्य, उपप्राचार्य साहेब यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि आम्ही अशीच ही स्वच्छता मोहीम यापुढेही चालू ठेवू असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो।